बंद झाले पण एवढ्या लवकर कसं? ते मला नाही माहीत, तुम्ही प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जाऊन विचारा. सायन्समध्ये ॲडमिशन पाहिजे तर 5 लाख रुपये द्या. बापूंनी म्हटलं होतं, जो विद्येचा भुकेला तो विद्यार्थी. पण इथे आल्यावर कळलं, जो डोनेशनचा भुकेला तो प्रिन्सिपल. 61% मध्ये तुमच्या इथे सायन्समध्ये ॲडमिशन नाही मिळत, तर मग राज घोसळकरला ॲडमिशन कसं मिळालं? सांगा, गप्प का आहात? तुम्हाला लाज वाटली पाहिजे. स्टुडंट्स दिवस रात्र मेहनत करतात आणि तुम्ही इथे AC केबिनमध्ये बसून लाच घेऊन त्यांच्या भविष्याचा निर्णय घेता. अरे मी विचारते तुम्हाला की कोणी दिलाय तुम्हाला हा हक्क? आभार माना या फोटोंचे, ज्यांना तुम्ही केवळ तुमची खोली सजवण्यासाठी लावला आहात. जर हे नसते ना, तर आज आपण स्वतंत्र नसतो. जरा विचार करा, तुम्ही फक्त 5 लाखात तुमचा प्रामाणिकपणा विकताय. जर यांनी सुद्धा तुमच्यासारखा विचार केला असता तर हे पूर्ण देश विकू शकले असते. पूर्ण देश. पण तुम्हाला नाही समजणार. एवढी कृपा कराल का? जो हा बोर्ड लावलाय ना तुम्ही, शिक्षण हेच धन आहे, याला बदलून असं लिहा की धन हेच शिक्षा आहे, आणि याला कुठेतरी लावून द्या. राम 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 राम. सर 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 कुठे मेला होतास? मी तुला इकडे लक्ष द्यायला ठेवलंय की इकडे तिकडे फिरायला? सॉरी सर. या मुलीला धक्के मारून इथून बाहेर काढा. येस सर. खबरदार जर मला हात लावाल तर. मला मराठी भाषा समजते. मी स्वतःच निघते इथून. जाता जाता माझी एक गोष्ट ऐका. माणसाने जरी कोणालाही धोका दिला ना, पण आपल्या अंतरात्म्याला नाही देऊ शकत. तो तुम्हाला नेहमी टोचत राहतो. चला चला निघा इथून. हे बघा, जरा शिस्तीत बोला. हो हो, शिस्त माहिती आहे मला. निघा इथून. अरे कमाले, कसं बोलताय तुम्ही? अरे बाबा, कशाला वेळ घालवताय? निघा इथून. हे बघा, आम्हाला पण इथे थांबायची काही हौस नाहीये. आम्ही जातोय. जास्त बोलायची आवश्यकता नाहीये. हा तर निघा ना. चला. तुम्ही जरा शिस्तीत बोला. हो ठीक आहे. चला चला चला. तुम्ही काय बघतायत? चला क्लासमध्ये. चला. काय नाही, चल चल. घे, आलेलं आहे तुझं घर. ए रोशनी, ऐक, आता तरी आपल्याला सांग की कॉलेजमध्ये काय लफडा झाला होता. काही लफडा नाही झाला मुन्ना. हो, शिस्त माहिती तुला आहे काय मला. वाटतं? निघा इथून. आपण अरे टिंबकटू कमाल आहे, कसं बोलताय आपले तुम्ही? जे डोळे आहेत ना, अरे डोळे बाबा, कॅमेरा कशाला वेळ सारखे, घालवताय? त्याने आपण निघा सगळं काय इथून. बघितलं होतं. तो पिऊन तुला बाहेर जायला बोलला होता ना. मुन्ना, कॉलेजचे प्रिन्सिपल ऍडमिशनसाठी डोनेशन मागत होते. जेव्हा मी म्हटलं हे चुकीचं आहे, तर त्यांनी मला बाहेर काढलं. काय? त्या प्रिन्सिपलची एवढी हिंमत, त्याने तुला बाहेर काढलं? आता तू बघ, आता आपण त्याची वाट लावतो. मुन्ना, मी म्हणूनच तुला सांगत नव्हते. मला माहित होतं तुला राग येणार. अरे का नाही येणार राग? अरे राग येण्यासारखीच गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे त्या प्रिन्सिपलने चुकी केली आहे. पण रोशनी, आपण तुला पण चांगलं ओळखतो. तू पण ना काही लोचा तर केलाच आहेस. जर केला असेल तर खरं खरं सांग मला की भानगड काय, तुझी की सीमाची? मुन्ना, प्रश्न माझा किंवा सीमाचा नव्हता, सगळ्या स्टुडंट्सच्या फ्युचरचा होता. निघा इथून. अरे कमाल आहे, कसं बोलताय तुम्ही? अरे बाबा, कशाला वेळ घालवताय? निघा इथून.
आम्ही जातो, जास्त बोलायची आवश्यकता नाहीये. हा तर निघा ना, चला. तुम्ही जरा शिस्तीत बोला. हो ठीक आहे, चला चला चला. सगळ्यांचा ठेका तर तूच घेऊन ठेवलायस. ते काय बोलतात हा, सगळ्यांचे एक्सपेन्सिव्ह राईट्स तुझ्याकडेच आहेत आहे ना. एक्सपेन्सिव्ह राईट्स नाही मुन्ना, एक्सक्लुझिव्ह राईट्स. हा तेच. हे बघ, आता तुम्हाला मामा बनवायचं बंद कर आणि खरं सांग ना, की ती सीमा रडत रडत कॉलेजच्या बाहेर का आली होती. मुन्ना, तो स्वार्थी प्रिन्सिपल सीमाला सायन्स मध्ये ऍडमिशन देण्याचे 5 लाख रुपये मागत होता. पाहिलं, गोष्ट स्वतःहून समोर आली ना. अरे आपल्याला तर फुल टू डॉट होता, फुल टू डॉट, की भानगड सीमाचीच आहे. अरे रोशनी, तुझा तर नेचर तसा आहे यार. गल्लीत कुठेही आग लागो, विजवायला कोण जाणार? आपली रोशनी. हा, आणि त्या भानगडीत तुझे स्वतःचे हात जळालेच असते. मुन्ना, जर तू माझ्या जागी असतास तर काय केलं असतं? तिला 90% मार्क्स मिळालेत. किती कष्ट केलेत तिने, तरी सुद्धा तिला सायन्स नाही मिळत. जर असंच चालत राहिलं ना, तर गरीब घरची मुलं कधी मोठ्या कॉलेजात शिकू नाही शकणार. ते आपल्याला नाही माहिती की ते शिकतील की नाही शिकणार, पण या प्रिन्सिपलची पुंगी वाजल्यावर तू त्या कॉलेजमध्ये नाही शिकू शकणार. अच्छा, ते सगळं जाऊ दे. आपण आहे ना, आपण कधी उपयोगी पडणार, टेन्शन नाही घ्यायचं रे. आपण तुझ्यासाठी अख्ख्या मुंबईतल्या कॉलेजचे फॉर्म घेऊन येणार. थँक्स मुन्ना. मला माहित आहे की तू माझ्याशी किती नाराज का होईनास, पण जर माझ्या प्रत्येक संकटात जो कोणी उभा राहतो तो तूच असतोस. मजबुरी आपली. मागच्या जन्मात तुझ्याकडून काहीतरी लोन घेतलं असणार, आता ते फेडतोय. अच्छा ऐक, आता आपण निघतो. हा, आपली काळजी घ्यायची. काही टेन्शन असेल सरळ फोन मारायचा आपल्याला, एक आपण येणार तुला भेटायला. चल बाय. बाय. ताई, ताई, तू मला सोडून का निघून आलीस? माहितीये मी किती वेळपर्यंत वाट पाहत होती. मी तर अजूनही यायला तयार नव्हते, पण मुन्ना म्हणाला आपण तुझ्या ताईला ओळखतो, ती 100% घरी गेली असणार, म्हणून मी आली. ताई, काय झालं ताई? तू माझं ऐक तर, काहीतरी बोल. काय झालं रे? आज घरात एवढी शांतता काय? बाकी कुठे गेले सगळे? शारदा कुठे गेली? बाबा, आई सगळ्यांबरोबर मार्केटला गेली, येतच असेल. अरे हा, ते तर मी विसरलो. शारदाने मला सांगितलं होतं. अरे काय सांगू बाळांनो, शारदाची एवढी सवय झाली आहे की घरी आल्यावर तिचा चेहरा दिसला नाही तर असं वाटतं की कोणी घरात नाहीच आहे. बाबा, आज कॉलेजमध्ये अरे हा बाळा, रोशनी, कॉलेजचं काय झालं? फॉर्म मिळाला की नाही? हो बाबा, मिळाला. मी तुमच्यासाठी चहा बनवून आणते. हा. बाबा, त्या फॉर्मच्या भानगडीत ना. अरे बाळा, पहिला फोन तरी उचल, नंतर आपण बोलू. हा, हॅलो. हो, देते. बाबा, कॉलेजमधून फोन आहे. अच्छा. हॅलो. ठीक आहे. काय झालं बाबा? अरे बाळा, काही नाही, उद्या कॉलेजमध्ये पॅरेंट्सची मीटिंग आहे.
माहित नाही कुठल्या जन्माचा बदला घेत आहे ही माझं वर्ष फुकट घालवलं. हिचं तर काही नाही गेलं, कुणाचंच काही नाही गेलं, कुणाचंच नाही. शांत हो दृष्टी. रडून काय होणार आहे? ताई, ही रोशनी तर ना काय माहिती कुठल्या जन्माचा बदला घेतीये. तुझं लग्न त्या जवळजवळ तिने तोडलंच होतं. जर त्या ध्रुवचं तुझ्यावर प्रेम नसतं ना तर तुझं लग्न मोडलंच असतं. एवढ्यानं तिचं समाधान नाही झालं तर माझं कॉलेज सोडवतीये. दृष्टी, तू नेगेटिव्ह का विचार करतेस? असं पण होऊ शकतं की प्रिन्सिपलने बाबांना फक्त समजवण्यासाठी बोलवलं असेल. तसंही तुला घाबरण्याची काय गरज आहे? तू थोडंच काही केलेस. जे केलंय रोशनीने केलंय. ताई, तुला माहित नाहीये हिने काय केलंय. ही कुणाला अपमानित करायचं ठरवते ना तेव्हा त्या माणसाला त्याच्या नजरेतून इतकं उतरवते की त्याच्या मनाला वाटतं की विहिरीत जाऊन जीव द्यावा. मला मान्य आहे की ती असं करते, पण तुला काय माहित की यावेळी पण तिने असंच केलंय. ताई, असं केलं नसतं ना तर प्रिन्सिपलनी प्यूनला बोलवून तिला आपल्या केबिन बाहेर काढलं नसतं. मला तर हीच भीती वाटतेय की असंच मलाही कॉलेजमधून काढून नाही टाकणार. दृष्टी, तुझं बोलणं ऐकून तर मलाही पटलंय की पाणी खरंच प्रिन्सिपलच्या डोक्यावरून गेलं असणार. तेव्हाच त्याने रोशनीला बाहेर काढलं असणार. भीती तर मला या गोष्टीची आहे की याच पाण्यात तो तुझं वर्ष नको बुडवू दे. ताई, या महाराणीचं तरी काही नाही जाणार. ही तर आरामशीर दुसऱ्या कॉलेजमध्ये जाईल, पण मला मधल्याच सेशनमध्ये कोण घेणार. हिचं तर म्हणतात तसंच झालं. मी नाही बुडणार प्रिये, पण तुला नक्की बुडवणार. तू तर फक्त तुझाच विचार करते. हा विचार कर बाबांचं काय होईल. त्यांची अवस्था पण तुझ्यापेक्षा काही कमी नाहीये. तो प्रिन्सिपल रोशनीचा सगळा राग त्यांच्यावर काढणार. रोशनीने जेवढी खेचली असेल ना त्याची, तो प्रिन्सिपल बाबांची दुप्पट खेचणार. ताई, बाबांची परिस्थिती मला माहितीये, पण माझं काय? माझं तर वर्ष फुकट जाईल ना. मी तर हाच विचार करते की काहीतरी चमत्कार होऊ दे आणि तुझं वर्ष वाचू दे. तू म्हणतेस असंच हो ताई. चल, आता जास्त विचार करून काय होणार आहे. जे निर्णय काळाने केले पाहिजे ते काळच करतो. समजलं? काय झालं बाळा? तू एवढी अस्वस्थ का दिसतेस? दृष्टी, मी तुला विचारतोय बाळा, तू इकडे तिकडे अशा फेऱ्या का घालतेस? काय झालं दृष्टी? तू काही बोलत का नाहीयेस? ते तर आत गेल्यावरच कळेल. आत गेल्यावर काय होणार आहे? तू काही केलंयस का? बाबा, मी? मग रोशनीने? हो, आलात आपण. आज तर जाम मजा येणार आहे बा. तुमची बहीण काल खूप लेक्चर देत होती ना. आज लेक्चर ऐकायची पाळी तुमची आहे. हं? पंगा तो पण प्रिन्सिपल साहेबांशी. हं? चला चला. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही या मुलीचे पिता आहात? हो. तेव्हा तर तुम्हाला माहितीच असेल मी तुम्हाला इथे कशासाठी बोलवलंय. नाही सर, सांगा ना काय झालंय. दरअसल गोष्ट अशी आहे मिस्टर कुलकर्णी, तुमच्या मुलीने माझ्यावर डोनेशन मागायचा खोटा आरोप लावला आहे. हिच्या म्हणण्याप्रमाणे मी हिच्या मैत्रीण सीमाकडून
5 लाख रुपये सायन्समध्ये ऍडमिशन देण्यासाठी डोनेशन मागितले. म्हणूनच मी सीमा आणि तिच्या आईला इथे बोलवलं आहे. म्हणजे खरं काय आहे आणि खोटं काय आहे हे कळेल. सांगा ताई, काय मी तुमच्याकडून कधी कुठल्या प्रकारचं डोनेशन, लाच किंवा पैसे मागितले? काय बोलताय काय सर तुम्ही? तुम्ही तर आमच्याकडे डोनेशन कशाला मागाल? अरे तुम्ही तर एवढ्या प्रतिष्ठित कॉलेजचे प्रिन्सिपल आहात. अरे माझी मुलगी सीमाला तर 90% मार्क आहेत. 90%. तिला काय गरज आहे डोनेशन द्यायची? डोनेशन तर ते देतील ज्यांना 61% मार्क आहेत. रोशनी, हे सगळं काय आहे? बाबा हे खोटं बोलतायत. हा तुला सोडून सगळे खोटे. एक तू स्वतःला हरिश्चंद्र समजतेस. भाऊसाहेब, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आपल्या मुलीला जराशी शिस्त शिकवा. कोणालाही काही बोलते. एका चांगल्या माणसावर मागचा पुढचा विचार न करता आरोप करते. अरे प्रिन्सिपल सर तर आमची मदत करत होते. आणि तसंही हा विषय आमच्या आणि प्रिन्सिपल सरांच्या मधला होता. हिला मध्ये बोलायची काय गरज होती? ते म्हणतात ना, आपलं सोडून नसत्या चौकशा. सीमा, मी खोटं बोलते? काल यांनी तुझ्याकडे 5 लाख रुपये डोनेशन नव्हते मागितले? तिला काय विचारत आहेस? ही तर भोळी आहे. तू जे सांगशील तेच ही बोलेल. सर, या मुलीला जगातल्या सगळ्या लोकांची भांडणं करायची सवय आहे आणि अख्ख्या जगाची जबाबदारी घेतली हिने. बाबा, आंटी खोटं बोलतायत. तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? सर, एवढं मात्र मला माहिती आहे. काही असो, पण माझी मुलगी तर... हे पहा कुलकर्णी, तुम्हाला जे काही बोलायचंय ते मला एकट्यात येऊन सांगा. हा तर माझा चांगुलपणा आहे की मी तुमच्या लोकांबरोबर नम्रतेने वागतोय. नाहीतर तुमच्या मुलीने माझ्यावर तो लाच घेण्याचा आरोप लावलेला आहे. त्या कारणास्तव मी तिच्यावर केस करू शकतो. माझा एक सल्ला घ्या मिस्टर कुलकर्णी, तुम्ही तुमच्या मुलीला बांधून ठेवा. कोणालाही कधीही शिंग मारू शकते. तिला भाषण आणि राजनीती करायची हौस आहे. तिला कुठल्याही गल्ली बोळातून निवडणुकीला उभं करा. तिची इच्छाही पूर्ण होईल आणि असे जे झटके येतात तेही बंद होतील. सर, तुम्ही माझं म्हणणं तर ऐकून घ्या. हे तुम्ही बघा मिस्टर, मी तुम्हाला सांगितलं ना, मी तुमच्याशी एकट्यात बोलीन. आणि तसंही आता सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. मिस्टर कुलकर्णीला सोडून आपण सगळे बाहेर जाऊ शकता. हां, तर बोला मिस्टर कुलकर्णी, काय म्हणायचं तुम्हाला? सर, मला मान्य आहे की तुम्ही जसं सांगता तसंच झालं असेल, पण मला एवढं माहिती आहे की माझी मुलगी कधी खोटं नाही बोलत. सर, याचा अर्थ की मी खोटं बोलतोय, सीमा खोटं बोलतेय, तिची आई खोटं बोलते, सगळेच खोटं बोलतंय. आणि खरं तर फक्त तुमचीच मुलगी बोलते. मिस्टर कुलकर्णी, मी ठाकूर विद्यापीठचा प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपल, मी म्हटलं की तुमची मुलगी खोटं बोलते म्हणजे खोटं बोलते. ऍडमिशन तर रोशनीचं नव्हतं, तिच्या मैत्रिणीचं होतं. मग ती खोटं का बोले? सर, माझ्या मते तर तुमचा गैरसमज झालाय, कारण माझी मुलगी अशी खरंच नाही. आपलं नाणं कधी कोणाला खोटं वाटतं का?
सगळ्यांना आपली मुलं खरी आणि धुतल्या तांदळासारखीच वाटतात. सर, दिसण्याचा आणि वागण्याचा प्रश्नच नाहीये सर. माझी मुलगी खरंच खरं बोलते. ती गांधीजींची भक्त आहे. इंग्रज निघून गेले, इंग्रजी सोडून गेले, बापू निघून गेले आणि तुमच्या मुलीला सोडून गेले. काय प्रिन्सिपलनी डोनेशन तुझ्या समोर मागितलं होतं? नाही पण तर मग तुझ्याकडे काय पुरावा आहे की तू जे बोलतीयस ते सत्य आहे? तुम्हाला माहिती आहे, जर मला राग आला तर मी तुमच्या मुलीला कॉलेजमधून काढूही शकतो आणि असं लिव्हिंग सर्टिफिकेट बनवीन की तिला कुठल्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही मिळणार. याद राखा.